नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थर्ड इयर LLBच्या ॲडमिशनसाठी नुकतंच CAT सेलने युजर मॅन्युअल पब्लिश केलेलं आहे. आपण ते युजर मॅन्युअल ह्या व्हिडिओच्या साहाय्याने अतिशय सोप्या पद्धतीने समजून घे. हे युजर मॅन्युअल कशा संदर्भात आहे? ते युजर मॅन्युअल आहे कॅप युजर मॅन्युअल रिगार्डिंग ऑप्शन फॉर इयर 2026-27 साठी आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अतिशय सुटसुटीत पद्धतीने CATने आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे की आपण ऑप्शन फॉर्म कसा भरू शकतो. चला तर आपण बघूया स्टेप बाय स्टेप युजर मॅन्युअल. पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे वेबसाईटवरती. CATच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर आपण तिथं क्लिक करायचं आहे 2026-27 कॅप फिलिंगवरती क्लिक केल्यानंतर आपण यायचं आहे ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती. ह्या ऑफिशियल पेजवरती आल्यावरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे इथे 3 इयर LLB 3 इयर्स. तिथून ते सिलेक्ट केल्यानंतर आपण येणार आहोत ह्या पेजवरती. ह्या पेजवरती आल्यानंतर आपण कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी विंडोज ओपन होईल. ह्या विंडोजमध्ये आपण साइन इन करायचं आहे. साइन इन करताना तुमचा रजिस्टर मेल ID आणि पासवर्ड तिथं फिलअप करायचा आणि साइन इन ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे. साइन इन बटनवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन प्रोसेस हे तुम्ही इथं वाचू शकता. त्यानंतर आपल्यासमोर अशी विंडोज ओपन होईल. तिथे आपले ॲप्लिकेशन डिटेल्स असतील. ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये आपल्याला आपलं ॲप्लिकेशन कन्फर्म डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस तिथे दिसेल. त्यानंतर आपण क्लिक करायचं प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म ह्या बटनावरती. प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही अशी विंडोज ओपन होईल. ही विंडोज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं शॉर्ट लिस्ट ऑप्शन आणि सर्च ऑप्शन अशी विंडोज ओपन झाल्यानंतर तिथे आपण वेगवेगळे फिल्टर लावू शकतो. जसे की सिलेक्ट युनिव्हर्सिटी, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, सिलेक्ट स्टेटस हे सर्व डिस्ट्रिक्ट लावून आपण कॉलेज सर्च करू शकतो. कॉलेज सर्च केल्यानंतर आपण इथे एक आपल्याला बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्समध्ये टिक मार्क करून आपण ॲड रेफरन्स करू शकतो. तसेच आपण कॉलेजची मेरिट लिस्टही इथे बघू शकतो. ब्लॅक बॉक्स केलेला आहे. त्या बॉक्सच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर त्या कॉलेजची मेरिट लिस्टही आपल्याला तुम्हाला दिसतील प्रिव्हियस इयर कट ऑफ. त्यानंतर आपल्याला ॲड कॉलेज विथ अपियर वरती आपण क्लिक करायचं आहे आणि तिथं आपण कॉलेज ॲड करायचं आहे. ॲड कॉलेज केल्यानंतर आपण रेफरन्स द्यायचा आहे. सेट रेफरन्स केल्यानंतर आपण सेव्ह आणि टेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर शॉर्ट लिस्टेड ऑप्शन विथ रेफरन्स नंबर तुम्ही तुमच्या पद्धतीने रेफरन्स निवडून नंबर देऊन शॉर्ट लिस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ऑप्शन समरी तुमच्यासमोर ओपन. समरी ओपन झाल्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचा आहे. ऑप्शन फॉर्म कन्फर्म केल्यानंतर लॉग ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म या बटनवर क्लिक करायचं आहे. कन्फर्म बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिंट काढायची आहे. तुमच्यासमोर अशी प्रिंट ऑप्शन ओपन होईल. मित्रांनो, हे युजर मॅन्युअल